नागपूर जिल्हा सहकारी बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदार यांना कोर्टानं 5 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावलेली आहे। सुनील केदार यांनी शिक्षा स्थगिती आणि जामिनासाठी अर्ज केला आहे। सुनील केदारांच्या जामीन अर्जावर कोर्ट उद्या निर्णय देणार आहे। दरम्यान प्रकृती बरी नसल्यानं सध्या सुनील केदार यांच्यावर नागपूरमधल्या मेडिकल रुग्णालयात आयसीयूत उपचार सुरू आहेत। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता भाजप तयारीला लागलेला आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत। फडणवीस राज्यभर मॅरेथॉन दौरा करणार आहेत। फेब्रुवारी महिन्यामध्ये फडणवीसांच्या दररोज 3 सभांचं नियोजन असणार आहे आणि लवकरच या संदर्भातलं वेळापत्रक निश्चित केलं जाईल। क्रिकेटची आवड असणाऱ्या सुप्रिया सुळेंनी हातात बॅट घेतल्याचं पाहायला मिळालं। सुप्रियाताई बॉलच्या प्रतीक्षेत क्रीजवर उभ्या होत्या। साडी नेसून चष्मा लावून आपल्या नेहमीच्या अंदाजात सुप्रियाताईंनी हातात बॅट धरली। मैदानात जोरदार बॅटिंग करत त्यांनी निश्चय पक्का केला। नारायणगावात शेतकरी आक्रोश मोर्चात सहभागी शेतकऱ्यांसाठी स्वतः खासदार अमोल कोल्हेंनी जेवण वाढलं। भर उन्हात मोर्चामध्ये सहभागी झालेल्या शेतकऱ्यांची भूक मिटवण्यासाठी कोल्हे स्वतःच वाढपी झाले होते। तसंच मोर्चाच्या बंदोबस्तामध्ये असणाऱ्या पोलिसांना सुद्धा कोल्हे यांनी जेवण वाढलं। अजित पवार आणि अमोल कोल्हेंमध्ये शाब्दिक युद्ध रंगलेलं आहे। आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हेंचा पराभव करण्याचा अजित पवारांनी निश्चय केला आहे। अजित पवारांची राजकीय भूमिका बदलली मात्र शेतकऱ्यांबाबतची भूमिका कायम ठेवतील असा आशावाद अमोल कोल्हेंनी व्यक्त केला आहे। आरबीआय कार्यालयातील धमकीच्या ईमेल प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। धमकीचा मेल पाठवणाऱ्याला मुंबई गुन्हे शाखेकडून गुजरातमधल्या वडोदरा शहरातनं अटक करण्यात आलेली आहे। छत्रपती संभाजीनगर धर्मांतरण प्रकरणामध्ये आणखी 3 आरोपींना बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत। कोर्टानं सर्वांची 9 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केल्याचं समजतंय। 21 डिसेंबरच्या रात्री 9 वाजता ओसामा या व्यक्तीनं 2 शाळकरी मुलांना खोलीत बोलावून घेत आतून कडी लावली होती। दोन्ही मुलांना एका विशिष्ट धर्माबाबत सांगून त्यांच्या धर्मांतराचा प्रयत्न केला होता। बीड जिल्ह्यामधलं तापमान घसरलंय। थंडीनं चांगला जोर पकडलेला आहे आणि त्यामुळे उबदार कपड्यांच्या मागणीत वाढ झालेली आहे। थंडीची लाटच आल्यानं उबदार कपड्यांच्या खरेदीसाठी बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी वाढताना दिसतेय। जामनेरच्या तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिवस साजरा करण्यात आला। ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आलं। ग्राहकांचे अधिकार आणि त्यांची कर्तव्य याबाबत कार्यक्रमामध्ये चर्चा करण्यात आली। हिंगोलीतल्या औंढा नागनाथमधल्या गांगलवाडीमध्ये सिद्धनाथ महादेवाच्या यात्रेला सुरुवात झालेली आहे। 3 दिवस चालणाऱ्या या यात्रेच्या निमित्तानं भाविकांसाठी 200 क्विंटल महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं। धनंजय मुंडेंच्या ताब्यातल्या बीडच्या अंबाजोगाई साखर कारखान्यामध्ये धरणे आंदोलन करण्यात आलं। थकीत वेतनासाठी कर्मचारी आक्रमक झाले। कारखाना बंद असल्यानं कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली असून थकीत वेतन तत्काळ जमा करण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून केली जाते। मानधनवाढीसह इतर मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचा 23 दिवसांपासून संप सुरू आहे आणि त्यामुळे नाशिकमधील 5000 अंगणवाड्या बंद आहेत। 3 लाख बालकं पोषण आहारापासून वंचित आहेत। अक्कलकोटमध्ये रिन्यू ग्रीन एनर्जी कंपनीचं काम बंद पाडण्यात आलेलं आहे। जमिनीला योग्य दर मिळत नसल्यानं शेतकरी आक्रमक झालेत। जमिनीला योग्य मोबदला मिळावा या मागणीसाठी गेल्या 6 दिवसांपासून या शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। मात्र प्रशासन दखलच घेत नसल्यानं शेतकरी आक्रमक झाल्याचंही पाहायला मिळालं। चिपळूणमध्ये उबाठा गटानं गॅस कनेक्शनच्या खोदाईचं काम रोखलंय। रस्ते पूर्ववत करण्याचं टेंडर काढा आणि मगच खोदाईचं काम हातात घ्या अशी मागणी उबाठा गटाच्या वतीनं करण्यात आलेली आहे। छत्रपती संभाजीनगरसह राज्यभरातील सगळ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस 3 डिसेंबरपासून आंदोलन करतायत। पेन्शन लागू करा, सेवेत कायम करा, मानधन नको, दरमहा वेतन द्या, शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या अशा प्रमुख मागण्या आंदोलकांनी केलेल्या आहेत। आंदोलकांनी केलेल्या मागण्यांवर तोडगा निघालेला नसल्यानं आंदोलक अजूनही आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। कापूस आणि कांद्याला दरच मिळत नसल्यानं जळगावात राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक झालाय। शरद पवार गटाच्या वतीनं भुसावळमध्ये शेतकऱ्यांसमवेत तहसील कार्यालयावर कापूस आणि कांदा घेऊन मोर्चा काढण्यात आला। यावेळेला तहसील कार्यालयासमोर कापूस आणि कांदा फेकून राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली।
राम मंदिराचं 22 तारखेला उद्घाटन होणार आहे, पण त्यापूर्वी राम मंदिराची पहिली झलक समोर आलेली आहे। यात राम मंदिराची भव्यता दिसून येते। एकापेक्षा एक सुंदर कलाकृती राम मंदिराच्या भिंतीवर साकारण्यात आलेल्या आहेत। 2.5 एकरांवर राम मंदिराचं बांधकाम करण्यात आलेलं आहे। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातल्या तरहाळ इथल्या भाईजी महाराजांच्या 149व्या यात्रा महोत्सवाच्या निमित्तानं श्रीराम आणि भरत भेटीच्या उत्सवाचं आयोजन करण्यात आलं। तसंच रावण आणि कुंभकर्णाच्या पुतळ्याचं दहनही करण्यात आलं। या यात्रा महोत्सवाचं हे 149वं वर्ष आहे। पुण्यामध्ये नियोजन समितीच्या निधीवरनं अजित पवार आणि भाजपमध्ये वाद पेटलेला आहे। अजित पवार यांनी पालकमंत्री झाल्यापासून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मागणीवरनं सुमारे 800 कोटींची कामं जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर करून घेतली। मात्र त्यापूर्वी चंद्रकांत पाटील पालकमंत्री असताना भाजपच्या कार्यकर्त्यांची मंजूर झालेल्या कामांना निधीच न दिल्यानं अजित पवारांनी मंजूर केलेली कामं रद्द करण्याची मागणी भाजपच्या जिल्हा नियोजन सदस्यांनी केलेली आहे। वंचित आघाडी आणि महाविकास आघाडीची विचारधारा एकच आहे आणि त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीमध्ये यावं। जे वादविवाद आणि दंगा निर्माण करतात त्यांच्या विरोधात उभं राहायचं असल्यास एकोपा गरजेचा आहे, असं वक्तव्य यशोमती ठाकूर यांनी केलंय। संभाजीनगरमधल्या उमेदवारीवरनं चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवेमध्ये चांगली जुंपल्याचं दिसतंय। मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आणि यावेळेला छत्रपती संभाजीनगरमधल्या उमेदवारीबाबत चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे। लोकसभा निवडणुकीसाठी खैरे यांच्या बाजूनं पदाधिकाऱ्यांचा कल असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। देशाचा इतिहास फार मोठा आहे आणि भाजपच्या लोकांना त्या इतिहासाशी काहीही देणं घेणं नाही। भाजपचं म्हणणं देश 2014 साली जन्माला आला आणि त्याआधी बाबरी प्रकरणादरम्यान ते बिळात लपून बसलेले होते, अशी टीका उबाठा गटातले खासदार संजय राऊतांनी केली आहे। देशातल्या कोणत्याही साहसी लढ्यामध्ये किंवा संघर्षामध्ये भाजपचा समावेश नव्हता। भाजप रणछोडदास पार्टी असल्याची टीका देखील त्यांनी केली आहे। डॉक्टरेटच्या मुद्द्यावर खासदार संजय राऊतांनी टीका केलेली होती। राऊतांच्या या टीकेला भाजप आमदार आशिष शेलारांनी प्रत्युत्तर दिलंय। रोज सकाळी टीव्हीवर फालतू बडबड करून अथवा मराठी माणसाच्या घरांचं कट कमिशन खाऊन डॉक्टरेट मिळत नाही, असं शेलार यांनी म्हटलंय। अभिनेते नाना पाटेकर खडकवासला विधानसभा मतदारसंघातनं निवडणूक लढवणार असल्याची चर्चा रंगलेली आहे। यापूर्वी गणपती दर्शनाला गेलेल्या अजित पवारांकडे सुद्धा पाटेकर यांनी खडकवासलामधनं लढण्याची इच्छा व्यक्त केल्याचं समजतंय। अशातच एका वृत्तवाहिनीवर झालेल्या कार्यक्रमामध्ये बोलताना पाटेकरांनी पंतप्रधान मोदींचं कौतुकही केलेलं होतं। मोदींच्या समोर कोणीच नसल्याचं वक्तव्य त्यांनी केलं होतं। त्यामुळे नाना पाटेकर खडकवासलामधनं विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा रंगलेली आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटलांचा लढा सुरूच आहे। आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे असा पुनरुच्चारही त्यांनी केलाय। जानेवारीपर्यंत आरक्षण मिळेल असं वाटत नाही, त्यामुळे आम्हाला मुंबईला यावंच लागेल असंही त्यांनी म्हटलंय। मुंबईमध्ये आल्यावर गोळ्या घातल्या तरी आपण मागे हटणार नाही असा इशाराही त्यांनी दिलाय। लेकरांना आरक्षण मिळवून देण्यासाठी मराठ्यांनी घराबाहेर पडा आणि मुंबईकडे चला असं आवाहन सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी केलंय। अयोध्येमध्ये 22 जानेवारीला रामलल्ला यांची 527 वर्षानंतर सुंदर मंदिरात प्रतिष्ठापना होणार आहे। याआधी राज्यामध्ये अनेक वर्ष वेगवेगळी सरकार होती, मात्र जनतेनं मोदींसाठी मतदान केलं। नरेंद्र मोदींना पंतप्रधान व्हावं लागलं आणि त्यानंतरच आता प्रभू श्रीराम 527 वर्षानंतर सर्वात सुंदर मंदिरात विराजमान होत आहेत, असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळेंनी केलेलं आहे। छत्रपती संभाजीनगरच्या MRGS रस्त्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप कन्नडच्या शेतकऱ्यांनी केलाय। यावेळेला या शेतकऱ्यांनी अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचाही प्रयत्न केला। आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय। नांदेडमध्ये 2 जणांना कोरोनाची सौम्य लक्षणं आढळलेली आहेत। या दोन्ही रुग्णांना होम क्वारंटाईन करण्यात आलेलं आहे। 1,500 टेस्ट्समध्ये दोघांना लक्षणं आढळल्याचं प्रशासनानं सांगितलेलं आहे। विद्यार्थ्यांनी क्रियाशील आणि नवीन आव्हानांना सामोरं जायला सज्ज असायला हवं। या हेतूनं कर्तृत्व विद्यार्थ्यांचं सन्मान आईचा हा उपक्रम मोहगाव देवी इथल्या महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूलमध्ये सध्या राबवला जातोय। 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर शिवगर्भ संस्कार भूमी किल्ले माहुली शहापूर ते शिवनेरीगड शक्ती भक्ती पायी दिंडी सोहळ्याचं आज शहापूरमधनं प्रस्थान झालं। शहापूर माळशेज घाट ओझर लेण्याद्री ते शिवनेरी असा 5 दिवसांचा हा प्रवास आहे। या पायी दिंडी सोहळ्याच्या प्रस्थानासाठी शहापूर आणि भिवंडीमधनं अनेक जण उपस्थित होते।
जळगावातल्या श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान परिसरामध्ये असलेल्या एका टेलरिंगच्या दुकानाला आग लागली। या आगीमध्ये दुकानातील सगळ्या कपड्यांसह शिलाई मशीन सुद्धा जळून खाक झालेली आहे। या आगीमध्ये साधारणपणे 5 ते 6 लाखांचं नुकसान झालेलं आहे। पालिकेच्या अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये यश आलेलं आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये वर्षभरात 29 खून तर 102 बलात्काराच्या गुन्ह्यांची नोंद झालेली आहे। परंतु हे गुन्हे उघड करण्याची टक्केवारी असमाधानकारक आहे आणि त्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांची कामगिरी निराशाजनक असल्याचं एकंदरीत चित्र आहे। करमाळा परांडा मार्गावर टवेरा आणि कंटेनरमध्ये पहाटे धडक झाली आणि मोठा अपघात झाला। या अपघातामध्ये कर्नाटकमधील 4 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर इतर दोघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। 36 जिल्ह्यांच्या बातम्यांमध्ये